आई म्हणजे नेहमी पहाटे उठणारा आवाज. अजून अंधार असतो, पण घरात पहिला उजेड तिच्या पावलांनी येतो. स्वयंपाकघरात चूल पेटते, भांडी वाजतात आणि तिच्या डोळ्यात झोप नसते, तरी चेहऱ्यावर तक्रारही नसते. ती उठते कारण घर उठवायचं असतं. कुणाला शाळेत जायचं असतं, कुणाला कामावर, कुणाला आयुष्यात पुढे जायचं असतं. ती मात्र कुठेच जात नाही. ती तिथेच थांबते, सगळ्यांना सोडायला. सावित्री ही अशीच होती, साधी, शांत, कमी बोलणारी. तिच्या हातावर रेषा नव्हत्या, जखमा होत्या. पाण्याच्या बादल्या, भाजीची पोती, मुलांची दप्तर, नवऱ्याची जबाबदारी सगळं उचलताना तिच्या हातांनी स्वतःचं आयुष्य खाली ठेवलं होतं. ती कधी म्हणाली नाही, मला थकवा आला, कारण तिला माहित होतं ती थकली तर घर कोसळेल. तिचा नवरा रमेश मजुरी करायचा, दारू पिऊन येणं, चिडचिड करणं, कधी शब्दांनी तर कधी हातांनी दुखावणं. हे तिच्यासाठी नवीन नव्हतं. पण मुलं होती, दोन, एक मुलगा, एक मुलगी. त्यांच्यासाठी ती सगळं सहन करत होती. आई आहेस ना, हे वाक्य समाजाने तिला शिकवलं होतं. आई म्हणजे सहनशक्ती, आई म्हणजे शांतता, आई म्हणजे स्वतःला विसरणं. मुलगा अमोल लहानपणी खूप आजारी असायचा. ताप आला की ती रात्रभर जागी राहायची. त्याच्या कपाळावर थंड पाणी, हातात हातात त्याचा हात आणि ओठांवर एकच प्रार्थना, देवा, मला काहीही दे, पण याला वाचव. सकाळी तो बरा झाला की तिच्या डोळ्यातले डोळे सुजलेले असायचे, पण चेहऱ्यावर हसू असायचं, कारण आईसाठी स्वतःचं दुखणं महत्वाचं नसतं. मुलगी पूजा शांत होती. ती आईकडे बघूनच मोठी झाली. कमी मागणं, जास्त सहन करणं आणि सगळ्यांच्या आधी दुसऱ्याचा विचार करणं हे तिने आईकडून शिकलं. कधी शाळेत काही कार्यक्रम असला तरी सावित्री मागच्या रांगेत उभी राहायची. आई, पुढे ये ना, असं पूजा म्हणाली की ती म्हणायची, नाही ग, इथूनच बघायला बरं वाटतं. तिला सवय झाली होती मागे राहण्याची. वर्ष गेली, मुलं मोठी झाली. अमोल शिकून नोकरीला लागला, शहरात गेला. पहिल्या पगारातून त्याने आईला साडी आणली. ती साडी हातात घेताना सावित्रीचं मन भरून आलं. ती साडी कपाटात ठेवून दिली, कधीच नेसली नाही. विशेष दिवशी म्हणून आई नेहमी विशेष दिवसासाठी थांबते. आणि आयुष्य संपतं. पूजाचं लग्न ठरलं. लग्नात सगळे हसत होते. सावित्री मात्र थोडी शांत होती. कन्यादान करताना तिचे हात थरथरत होते. लोक म्हणाले, आई म्हणून अभिमान वाटतोय ना? ती फक्त मान हलवून हसली. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, आता मी कोणासाठी आई राहणार? लग्नानंतर घरात शांतता वाढली. रमेश अजूनच चिडचिडा झाला. अमोल शहरात व्यस्त झाला. फोन कमी झाले. आई नंतर कॉल करतो हे वाक्य तिच्यासाठी रोजचं झालं. ती वाट बघायची, फोन हातात घेऊन बसायची. रिंग वाजली नाही तरी स्क्रीनकडे पाहत राहायची. आईची वाट बघणं कधी संपत नाही. एक दिवस रमेश आजारी पडला.
हॉस्पिटल, औषध, खर्च सगळं सावित्रीने पाहिलं. कुणाला त्रास दिला नाही, मुलांना फोन केला नाही. ते आपापल्या आयुष्यात गुंतलेत असं तिने स्वतःला समजावलं. रमेश गेला, लोक आले गेले, रडणं झालं, विधी झाले आणि घर पुन्हा शांत झालं. आता सावित्री एकटी होती. सकाळी उठायचं कारण होतं, पण कुणी हाक मारायचं नव्हतं. चूल पेटवायची, पण डबे भरायचे नव्हते. घर स्वच्छ असायचं, पण कोणी लक्ष देणारं नव्हतं. ती हळूहळू कमी बोलू लागली, कमी खाऊ लागली, कमी हसू लागली. एकदा अमोल आला. 2 दिवस राहिला. म्हणाला, आई, शहरात ये ना माझ्याकडे. मी म्हणाली, नको रे, इथेच बरी आहे. खरं तर तिला जायचं होतं, पण ती ओझं व्हायला घाबरत होती. आईला शिकवलं जातं, गरज असू नकोस. तो गेला, पुन्हा शांतता. एक रात्री सावित्रीने पूजा दिलेली वही उघडली. लग्नाआधी पूजाने लिहिलं होतं, आई, तू नसतीस तर मी कधीच उभी राहू शकले नसते. ती ओळ वाचून सावित्री रडली. पहिल्यांदा मोठ्याने, कोणालाही न ऐकू जाण्यासाठी, कारण आईचं रडणंही शांत असतं. 2 दिवसांनी शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला. सावित्री शांत झोपलेली होती. चेहऱ्यावर वेदना नव्हत्या. हातात ती वही होती आणि डोळ्यात थोडं पाणी. जणू शेवटपर्यंत वाट बघत होती. अमोल आणि पूजा आले, रडले, म्हणाले, आईने काही सांगितलं नाही, पण आई कधी सांगत असते, ती फक्त देत असते. श्वास देत असते, आयुष्य देत असते आणि शेवटी शांतपणे निघून जाते. आई गेल्यावर घर उभं राहतं, पण ऊब जातो. भिंती राहतात, पण आवाज जातो. आणि मग कळतं, आई जिवंत असताना आपण तिचं महत्व कधीच समजून घेत नाही. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये.